हिंदी विरोधात मोर्चा काढणाऱ्यांनी मराठीसाठी काय केलं याचं उत्तर कोणीही देत नाहीये. प्रत्यक्षात मराठीच्या संवर्धनासाठी या सगळ्या मंडळींनी मागच्या अनेक वर्षात काय कामं केली. ही 25 वर्ष या मुंबई महानगरपालिकेवर उबाटा सेनेचं राज्य होतं. त्याच मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळांची संख्या वर्ष 2010-2011 मध्ये 413 होती. तर पटसंख्या 1,02,214 इतकी होती. आणि वर्ष 2020 आणि 2021 मध्ये ही शाळांची संख्या घटून 280, तर पटसंख्या 33,114 झाली. आता ही परिस्थिती नेमकी कोणामुळे निर्माण झाली? जर मराठी भाषेचं संवर्धन करायचं असेल तर त्याच्या मुळाशी मराठी शाळा आहेत. या मराठी शाळा जगल्या पाहिजेत, त्यांची पटसंख्या वाढली पाहिजे. यासाठी मात्र काहीही न करणारे आज मराठीच्या नावाने गळा काढतायत.